हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 10 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती सुद्धा काय महत्वाचे एडिटोरियल सारखेच मुद्दे डिस्कस केले असतात ते आपण कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्वाचे कॉन्सेप्ट आले असेल तर ती कव्हर करत असतोय आणि त्यानंतर ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि ऑब्व्हियसली याचा जो उद्देश आहे याचा उद्देश एकच आहे की करंट अफेअरचं सिलेबसच्या दृष्टीतून जे काय महत्व आहे त्याचा अभ्यास करणं आणि त्या नॉलेजचा एक्झाममध्ये मार्क्स मिळवण्यामध्ये वापर करणं. म्हणजे अंतिम उद्देश या नॉलेजमुळे जास्तीत जास्त मार्क्स एक्झाममध्ये आपल्याला मिळावेत, हा याचा अंतिम उद्देश आहे. आणि त्या दृष्टीतून ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपण कव्हर करायचा प्रयत्न करत असतोय. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते. त्याच्या अगोदर जे विद्यार्थी 2 ते 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत पण समजत नाही एक्झॅक्टली कुठं चुकतंय, कसं प्रिपरेशन करायला पाहिजे, नेमकं लूप होल काय आहे, स्कोर काय येत नाहीये, अशा विद्यार्थ्यांना आणि जे नव्यानं प्रिपरेशन आता सुरू करतायत अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना मी व्हर्च्युअली भेटतोय, त्यांच्याबरोबर डिस्कस करतोय, 1 to 1 डिस्कस करतोय. कशा पद्धतीने प्रिपरेशन असायला पाहिजे, कोणकोणत्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आणि मग योग्य जे प्रिपरेशनचं पाथ आहे तो योग्य पाथ कसा असायला पाहिजे, कसं प्लॅन करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती विद्यार्थ्यांबरोबर 1 to 1 व्हर्च्युअली मी डिस्कस करतोय. तुम्हाला वाटत असेल हे डिस्कशन तुमच्यासाठी महत्वाचं आहे, ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. ते विद्यार्थी टेलिग्रामवरती मेसेज करून माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकताय आणि व्हर्च्युअली जे तुमचं सेशन आहे ते सेशन तुम्ही घेऊ शकताय. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं एडिटोरियल कोणतं आहे, त्याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळते, काय एक्झामचे रिलेटेड महत्वाचे पॉइंट्स मिळतात आपल्याला. सुरुवात करूया आपण. पहिलं जे एडिटोरियल आपल्याला बघायला मिळतंय त्या पहिल्या एडिटोरियलमध्ये किंबर्ले प्रोसेसचे रिलेटेड आपल्याला सांगितलेलं आहे. तर इथं जर आपण किंबर्ले प्रोसेस बघितली तर किंबर्ले प्रोसेस आपल्याला साध्या शब्दामध्ये हे जर समजून घेत झालं तर हे काय आहे किंबर्ले प्रोसेस एक्झॅक्टली. तर किंबर्ले प्रोसेस हे अनेक देशांनी एकत्र येऊन बनवलेला एक खरं तर ग्रुप आहे. त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीशी रिलेटेड त्यांना काही रेग्युलेशन्स बनवायचे आहेत, जेणेकरून त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याचं ट्रान्झॅक्शन खऱ्या अर्थानं एक लीगल ट्रान्झॅक्शन आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी डेव्हलप करण्यासाठी खरं तर हा ग्रुप केला गेला आहे. आणि ती जी गोष्ट आहे, ते जे ऑब्जेक्ट आहे ते काय आहे, तर ते डायमंड आहे. आता ऑब्व्हियसली डायमंडचं जर आपण ओरिजिन बघितलं तर जमिनीमधून उत्खनन करून डायमंड काढलं जातं. पहिल्यांदा रॉ डायमंड असतं, त्याच्यानंतर त्याच्यावरती पॉलिश वगैरे केली जाते आणि त्याचं एका डायमंडमध्ये जे फायनल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये रूपांतरण केलं जातं. ती त्याची प्रोसेस आहे. पण याच्यामध्ये काय होत होतं, जे रॉ डायमंड निघतं ना, ते रॉ डायमंड जे आहे त्याचा खरं तर त्याच्या व्यापारावरती कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण नव्हतं, कोणत्याही पद्धतीचं रेग्युलेशन्स नव्हतं. त्यामुळे त्याचा एक साईड इफेक्ट एक सगळ्यात महत्वाचा, त्याचे तसे अनेक साईड इफेक्ट आहेत, पण त्याचा सगळ्यात महत्वाचा एक साईड इफेक्ट काय होता की याचा उपयोग करून टेरर ग्रुप जे आहेत, टेररिस्ट ग्रुप जे आहेत त्यांना खऱ्या अर्थानं फंडिंग होत होतं. हे टेररिस्ट ग्रुप जे आहेत ना, अशा गोष्टींवरती नियंत्रण नसल्यामुळं ह्या गोष्टींच्या व्यापारातून पैसे कमवायचे आणि त्याचा उपयोग जे लेजिटिमेट गव्हर्नमेंट आहे त्याला खरं तर पाडण्यासाठी किंवा वेगवेगळे टेरर जे अटॅक आहेत ते घडवण्यासाठी, टेररिझम फैलवण्यासाठी या फंडिंगचा वापर होत होता. त्यामुळे याच्या खरं तर व्यापारावरती असू द्या किंवा याच्याशी रिलेटेड कोणतेही ट्रान्झॅक्शन असू द्या त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि त्यामुळेच उगम होतो कशाचा, किंबर्ले प्रोसेसचा उगम होतो. आणि या किंबर्ले प्रोसेसमध्ये ऑब्व्हियसली इंडिया पण असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये विशेष करून हे एडिटोरियल लिहिण्याचं कारण काय, तर आता 2026 मध्ये याला होस्ट इंडिया करणार आहे. त्यामुळे हे सगळ्यात जास्त जे आहे ते आपल्यासाठी खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे, कारण चेअरपर्सन आता याचा इंडिया आहे. होस्ट म्हणता येणार नाही, चेअरपर्सन इंडिया त्याचा आहे 2026 मध्ये. आणि त्याच्यामुळं हे खरं तर डिस्कशनचा पार्ट झालेला आहे. मग आता याच्यामध्ये बियॉन्ड हे जे किंबर्ले प्रोसेस आहे ना,
याच्यामध्ये विशेष करून जे रफ डायमंडचा ट्रेड आहे, जो रफ डायमंडचा ट्रेड आहे त्याच्यातून टेररिस्ट ग्रुप जे आहेत किंवा जे काय इलिगल एलिमेंट्स आहेत ते कशा पद्धतीनं फंडिंग खरं तर स्वतःला करतात आणि त्याचा वापर कशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींमध्ये करतात याच्यावरती नियंत्रण ठेवणं याचं खरं तर गोल असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण हे लेखक या रिटलमध्ये त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय समजावायचा प्रयत्न करतायत की फक्त एका गोष्टीवर नियंत्रण ठेवून चालणार नाही, याच्या अंतर्गत तुम्ही बाकीच्या ज्या काही याचे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते निगेटिव्ह पॉईंट्स कुठंतरी इग्नोर करताय असं यांचं मत आहे. मग आता लाईन टू लाईन पहिल्यापासून बघूया. आणि ऑब्व्हियसली हे ज्यावेळेस आपण डिस्कस करतोय ना त्यावेळेस जे तथ्यात्मक गोष्टी आहेत त्या तुम्ही नोट करून घेणं अपेक्षित आहे. हे तुम्हाला वारंवार मी सांगत असतोय, तसं या पण मध्ये तुम्हाला सांगतोय. लाईन टू लाईन लेखकाच्या शब्दामध्ये थोडंसं समजावून घेऊया की एक्झॅक्टली हे लेखक दोघं जण जे आहेत ते आपल्याला काय समजवायचा प्रयत्न करतायत. पहिल्यांदाच ते सांगतायत की हे डिस्कशन का होतंय, तर 2026 मध्ये चेअरपर्सन जो आहे तो इंडिया असणार आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं होतं. आता इथं ट्रेड ऑफ कॉन्फ्लिक्ट डायमंड्स, कॉन्फ्लिक्ट डायमंडचा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे तुम्हाला सांगतो पुढे काय कॉन्फ्लिक्ट डायमंड. द रफ or pre-polished diamonds which are used illegally by rebel or insurgent groups across the world to undermine or threaten legitimate governments. जे खऱ्या अर्थानं इलिगल जे रेबल ग्रुप्स वगैरे आहेत किंवा टेररिझम सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. फक्त रिबेल हौती बंडखोर वगैरे तिकडे आहेत, त्यांचे एक्झाम्पल याच्यामध्ये आपण देऊ शकतो यमन मधलं. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन टेररिस्टसाठी सुद्धा हे खरं तर फंडिंग असू शकतं, हे आपण नाकारू शकत नाही, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण याच्यामध्ये त्याला टर्म का वापरले, कॉन्फ्लिक्ट डायमंड्स. हे कॉन्फ्लिक्ट डायमंड जे आहे ना, ते कॉन्फ्लिक्ट डायमंड टर्म वापरले जाते याला. आणि कॉन्फ्लिक्ट डायमंड म्हणजे काय, जे रफ डायमंड असते ना त्याचा जो व्यापार होतो त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात त्याचा खरं तर त्याच्यामधून मिळणारा जो पैसा आहे, त्याच्यामधून मिळणारा जो काय खऱ्या अर्थानं मॉनिटरी बेनिफिट आहे, त्याचा वापर जे इलिगली रिबल ग्रुप जे आहेत ते लिगली फॉर्म गव्हर्नमेंट खरं तर यांना थ्रेट करण्यासाठी त्या फंडिंगचा वापर करतायत आणि त्याला कॉन्फ्लिक्ट डायमंड्स असं म्हटलं गेलंय. आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑब्व्हियसली काय झालंय, किंबर्ले प्रोसेसचा उगम झालेला. पुढे दिलंय पण निगोशिएशन्स विथ 37 signatory parties in 2003 led to the Kimberley process certification schemes. 37 देशांनी याच्यावरती साईन करून, 37 सिग्नेटरी पार्टीजनी याच्यावरती साईन करून 2003 मध्ये ही प्रोसेस आपल्याला इफेक्टमध्ये आलेली आपल्याला बघायला मिळते. तसा सुरुवात त्याची 2000 मध्येच खऱ्या अर्थानं झाली होती. सॉरी. टुडे द किंबर्ले प्रोसेस हॅज 60 पार्टिसिपंट्स रिप्रेझेंटिंग 86 कंट्रीज. याच्यामध्ये आता 60 पार्टिसिपंट्स आहेत आणि ते 86 कंट्रींना रिप्रेझेंट करतात. म्हणजे याच्या मेंबर कंट्रीज आहेत त्या 86 कंट्री आहेत असं आपण याला म्हणू शकतोय. ठीक आहे. आणि यामुळं अप्रॉक्सिमेटली 99.8% ऑफ द ग्लोबल रफ डायमंड प्रोडक्शन, याच्यामुळं जे जगातलं 99.8% जे ग्लोबल जे रफ डायमंड प्रोडक्शन होते त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं सोपं झालेलं आहे असं याच्यामध्ये म्हटलंय. तरी सुद्धा इथं जर आपण बघितलं तर 0.2% अजून याच्यातून बाहेर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. असो, आता याच्यामध्ये पहिली टर्म तुम्हाला काय सांगितली, कॉन्फ्लिक्ट डायमंड्स. कॉन्फ्लिक्ट डायमंड कशाला म्हणायचं, एक तर सुरुवात कुठनं होते, रफ डायमंड पासून होते, फिनिश डायमंड नाही, रफ डायमंड जे सापडतो जमिनीमध्ये आपल्याला सापडतो आणि लगेच सापडल्यास आपल्या जो त्याचा फॉर्म असतोय त्याला आपण रफ डायमंड म्हणतोय. ठीक आहे. आणि कॉन्फ्लिक्ट डायमंड्स ही टर्म्स कशाला वापरली, हा जो रफ डायमंड आहे त्याचं जे प्रोडक्शन होतंय, त्याचा जो पुढे व्यापार होतोय ते खरं तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि अनियंत्रित त्याचं प्रोडक्शन, अनियंत्रित त्याचा व्यापार, त्याला आपण कॉन्फ्लिक्ट डायमंड्स असं म्हणतोय. म्हणजे तो त्या डायमंडवरती काय म्हणजे नियंत्रणच नाही त्याच्या प्रोडक्शनवरती आणि व्यापारावरती. म्हणजे तो डायमंड कसला आहे, कॉन्फ्लिक्ट डायमंड्स आहे. म्हणजे त्याचा वापर कसाही, त्याच्यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर कसाही कुठेही केला जाऊ शकतो. ठीक आहे. विशेष करून जे रिबल ग्रुप्स आहेत, जे टेररिस्ट ग्रुप्स आहेत, याच्या फंडिंगमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा
खरं तर वापर होत असतो. मग वेपन खरेदी करणं असू द्या, गव्हर्नमेंटला थ्रेट करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याच्यामध्ये पैसे गुंतवणं असू द्या, हे सगळं इथून बऱ्यापैकी मिळतंय, हे बघितलं गेलेलं आहे. आणि तिथं खरं तर उगम होतो किंबर्ले प्रोसेसचा, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. दुसरी टर्म याच्यामध्ये काय आली, तर दुसरी टर्म आली आहे, की किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम. हे जे किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम आहे ना, ते पुढचा महत्वाचा मुद्दा याच्यामधला आहे. हे केपीसीएस जे आहे, किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम, हे जे आहे ना, हे कशासाठी आहे? जर तुम्हाला लेजिटिमेट व्यापार याच्यामध्ये करायचं असेल, लेजिटिमेट याचं प्रोडक्शन करायचं असेल, तर त्याला एक प्रोसेस असणं गरजेचं आहे. म्हणून किंबर्ले प्रोसेस आलं. मग याच्यामध्ये काय होणार आहे, तर जे प्रोडक्शन होतंय ना, त्याचं सर्टिफिकेशन होणार. म्हणजे जर तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे, तर त्याचं जे स्टँडर्ड सर्टिफिकेशन किंबर्ले प्रोसेसमध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला स्टँडर्ड सर्टिफिकेशन फॉलो करावं लागेल. आणि त्याच्यानंतरच आपल्याला दिसेल की कशा पद्धतीने स्मूथली हा व्यापार ट्रान्सपरंट पद्धतीने चाललेला आहे, लीगल पद्धतीने चाललेला आहे. आणि म्हणून त्याचं जे सर्टिफिकेशन आहे, त्याला म्हटलं गेलं की किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम्स, हे त्याला म्हटलं गेलं. याच्या अंतर्गत प्रत्येक जो डायमंड आहे तो कॉन्फ्लिक्ट न राहता त्याचं सर्टिफिकेशन होणार. म्हणजे त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड आहे, त्याचं सर्टिफिकेशन झाल्यामुळे त्याची कुठंतरी नोंद आहे, आणि मग तिथून त्याला ट्रॅक करणं खूप जास्त सोपं आपल्याला झालेलं आहे. हे कशाच्या अंडर झालं? किंबर्ले प्रोसेसच्या अंडर झालं. आणि त्याच्यामुळं हे जे काही रिबेल्स ग्रुप वगैरे हे जे करतायत, त्यांना त्याच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट डायमंडचा त्यांना फायदा होत होता, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं कुठंतरी याच्यामुळे सोपं झालेलं आहे. पुढं करंट स्ट्रक्चर जर आता आपण त्याच्या अंडर जर बघितलं, तर काय दिलंय? रफ डायमंड्स ट्रेड इज परमिटेड ओनली बिटवीन सर्टिफाईड केपी मेंबर्स. जे सर्टिफाईड, जे किंबर्ले प्रोसेस मेंबर आहेत, त्यांच्यासाठीच हा जो डायमंडचा व्यापार आहे, तो खरं तर परमिट केले गेलेला आहे. हू कंप्लाय फुल्ली विथ दिस इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. आणि हे ऑब्व्हियसली हे सर्टिफिकेशन तुम्हाला हवं असेल, तर जे इंटरनॅशनल स्टँडर्ड सेट केलेले आहेत, त्याच्याशी तुम्हाला कंप्लाय होणं गरजेचं आहे. ते तुम्ही व्यवस्थित फॉलो केलेलं असायला पाहिजे, तरच ते सर्टिफिकेशन तुम्हाला मिळू शकते. आणि त्याचबरोबर ॲडिशनली participants countries are obliged to share timely and accurate statistical data for diamond production and trade. आणि याच्यामध्ये जो काय व्यापार प्रत्येक मेंबर करेल, त्याला प्रत्येक काही कालावधीनंतर डेटा, जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे, की किती खऱ्या अर्थाने या डायमंडचा व्यापार झाला, या पिरियडमध्ये किती व्यापार याच्यामध्ये झालाय, त्याच्यामधून बाकी मॉनिटरी बेनिफिट्स काय काय आहेत, असे जे काय त्यांचे स्टँडर्ड ठरलेले असतील, त्या स्टँडर्डमध्ये विशेष करून किती डायमंडचं प्रोडक्शन झालंय, किती डायमंडचा व्यापार झालाय, याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जो काय डेटा आहे, तो डेटा सर्टिफाईड मेंबर्सला सबमिट करावा लागतो. आणि हे लॉजिक पण आहे. म्हणजे जर तुम्हाला त्याच्यावरती ट्रॅक ठेवायचा असेल, तर ऑब्व्हियसली ते गरजेचं पण आहे. अंगोला, बोत्स्वाना, कॅनडा, काँगो, नामिबिया, रशिया alone account for more than 85% of the production of rough diamonds in quantity and value term. जर जगातल्या एकूण डायमंड प्रोडक्शनच्या 85% डायमंड प्रोडक्शन जर आपण बघितलं, तर फक्त या कंट्रीजमध्ये ते प्रोडक्शन आपल्याला बघायला मिळतं. आता प्रोडक्शन म्हणजे काय, हे नीट समजून घ्या. प्रोडक्शन म्हणजे जे डायमंडसाठी जे उत्खनन असते, नॅचरली डायमंड जो सापडतोय, त्याला आपण प्रोडक्शन म्हणतो. आणि त्याच्यावरती प्रोसेस करणं ही वेगळी इंडस्ट्री, त्याच्यामध्ये वेगळ्या कंट्री असू शकतात. ठीक आहे, डायमंड ज्या कंट्रीमध्ये सापडील, त्या कंट्रीमध्ये जरुरी नाही की ते इन्फ्रास्ट्रक्चर असेलच, की त्याच्यावरती पॉलिश करून फायनल डायमंड तिथंच बनवला जाईल. जरुरी नाही. असू शकतं की दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, डेव्हलप्ड कंट्री आहे ती, आणि ती कंट्री जिथं प्रोडक्शन होतं तिथून ते डायमंड इम्पोर्ट करेल आणि आपल्या देशामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया करून फायनल डायमंड दुसऱ्या कुठल्या तर देशाला एक्सपोर्ट केला जाईल. त्यामुळे ह्या दोन टर्म वेगवेगळे, तिथं फक्त कन्फ्युजन तुमचं होऊ देऊ नका. ठीक आहे. म्हणून हे तुम्हाला समजावायचं रिझन काय, की इंडिया असाच आहे. इंडियामध्ये डायमंडचं प्रोडक्शन आपल्याला दिसत नाही. पण इथं दिलंय, दो इंडिया इज नॉट अ प्रोड्युसर, इट इज अ मेजर इम्पोर्टर ऑफ रफ डायमंड, इम्पोर्टिंग रफली 40% ऑफ द टोटल ग्लोबल इम्पोर्ट्स. टोटल ग्लोबल इम्पोर्टच्या 40% डायमंड जो आहे तो इंडिया इम्पोर्ट करतो.
म्हणजे रफ डायमंड, डायमंड नाही रफ डायमंड आपण इम्पोर्ट करतो, both in quantity and value, as the world's leading cutting and polishing hub centered in Surat and Mumbai. इंडियामध्ये सुरत आणि मुंबईला तुम्ही गेला तर डायमंड वरती प्रोसेस करण्याचे हब मोठमोठे तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. आणि वर्ल्ड्स लिडिंग हब आहे ते, म्हणजे खूप मोठे हब आहेत जिथं आपण रफ डायमंड वरती प्रक्रिया करून फायनल डायमंड बनवतो, ज्याला आपण डायमंड ऍक्च्युली म्हणतो. आणि त्याचं परत री एक्सपोर्ट आपण कुठे कुठे करतोय? चायनाला करतोय, इस्रायलला करतोय, युनायटेड अमिरातला करतोय, युएईला, आणि युनायटेड स्टेटला करतोय. हे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. म्हणजे इंडियाच्या केसमध्ये जर आपण विचार केला तर आपण प्रोड्युसर नाहीये, पण प्रोसेसर आहे आपण. मोठमोठे हब सुरत आणि मुंबईसारखा हब आहे आपल्याकडे, जिथं डायमंडवरती प्रक्रिया, रफ डायमंडवरती प्रक्रिया केली जाते, त्याचं पॉलिशिंग केलं जातं, फिनिशिंग केलं जातं, आणि फायनल जो डायमंड आहे तो बनवला जातो, आणि परत त्याचं एक्सपोर्ट विदेशामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतं. ही सुद्धा एक महत्वाची इंडस्ट्री आपल्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. ही सुद्धा एक आकडेवारी आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. पण याच्यामध्ये किंबर्ले प्रोसेस जरी आता तुम्हाला आता वाटत असेल की ठीक आहे बाबा, किंबर्ले प्रोसेसच्या अंडर याचं ट्रॅकिंग होणार आहे, व्यवस्थित सगळं होणार आहे, म्हणजे रिबेल ग्रुप वगैरे आहे त्यांना याचा फायदा अजिबात होणार नाही, जेणेकरून लिगल गव्हर्नमेंट आहे त्यांचा थ्रेट कुठेतरी कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. पण साधा विचार काय आहे की याच्यामधून जो फायदा मिळतोय त्याच्यावरती ट्रॅक नसेल, किंवा याच्या प्रोडक्शनवरती, प्रोसेसवरती जर ट्रॅक नसेल, तर रिबेल ग्रुपला फायदा होतोय, त्याच्यामुळे थ्रेट गव्हर्नमेंटला पोचतो वगैरे वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण तेवढा एकच निगेटिव्ह इम्पॅक्ट याचा आहे का, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट ऑफ डायमंड, कॉन्फ्लिक्ट डायमंडची डेफिनेशन देताना यांनी काय डेफिनेशन दिली आहे की असा रफ डायमंड की ज्याच्यावरती नियंत्रण नाहीये. ठीक आहे. आणि मुळात जर यांच्या खरं तर डेफिनेशन, कॉन्फ्लिक्ट डायमंडचे डेफिनेशन आपण बघितलं तर ते डेफिनेशन एक्झॅक्टली डेफिनेशन दिलेली नाहीये, फक्त त्याचा स्कोप दिलाय. स्कोप काय की अशा रिबेल्स ग्रुपला कुठेही फायदा याचा होता कामा नये. ठीक आहे. मग आता इथं लेखक पुढे आपल्याला काय सांगतोय, वाईल इग्नोरिंग द illicit use of rough diamonds in a state-linked abuses, human right violations and human trafficking, environmental harm, abuses in artisanal mining, and illicit trade channels. याच्यामध्ये लेखक आपल्याला समजावायचा प्रयत्न करतो की रिबेल ग्रुप वगैरे ते सगळं ठीक आहे हो, पण त्याच्याबरोबरच या फंडिंगचा किंवा जे कॉन्फ्लिक्ट डायमंड आहे त्याचा खरं तर उपयोग आणखी ह्युमन राईट व्हायोलेशनमध्ये, ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये वगैरे केला जाऊ शकतो. प्रॉस्टिट्यूशन हा सगळ्यात मोठा एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, कशा पद्धतीनं खरेदी विक्री लहान लहान मुलींची केली जाते, त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या खरं तर गोष्टींचा यूज केला जातो. इथून मिळणाऱ्या फंडिंगचा फायद्याचा तिथं उपयोग केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अशा पद्धतीनं हे जर डायमंड तुम्हाला काढायचं असेल तर मायनिंग वगैरे करावं लागतं, मग इलिगल मायनिंग त्याच्यामध्ये आली, अशा पद्धतीच्या गोष्टी वाढू शकतात किंवा वाढलेल्या पण आहेत. आणि त्याचबरोबर जे इलिगल ट्रेड चॅनल आहेत त्याला सुद्धा खऱ्या अर्थानं प्रोत्साहन याच्या अंतर्गत मिळत असतं. मग आता हे जर तुम्हाला रोखायचं असेल तर ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायला लागतील, त्या इग्नोर करून चालणार नाही. आणि गोष्टी इन्व्हॉल्व्ह करणं म्हणजे काय, कॉन्फ्लिक्ट डायमंडची डेफिनेशन तुम्ही क्लिअर करा की या डेफिनेशनच्या अंतर्गत आपण काय काय करणार आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देणं खूप जास्त गरजेचं आहे, असं लेखक आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचा इथं प्रयत्न करतायत. आणि मग पुढे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचं पण एक्झाम्पल दे की 2013 मध्ये त्याला बॅन करण्यात आलं होतं, परत 2024 मध्ये त्याला एंटर करण्यात आलं वगैरे वगैरे, हे एक्झाम्पल देऊन सुद्धा सांगतोय. म्हणजे याच्यामध्ये आता ठीक आहे, कॉन्फ्लिक्ट ऑफ डायमंड हे सगळं ठीक आहे, सर्टिफिकेशन त्याचं आपण सगळं करतोय ठीक आहे, पण अंडर सर्टिफिकेशन जर हे सगळं होत नसेल आणि एखादी गोष्ट इलिगल तुम्हाला सापडली तर त्याच्यानंतर प्रोसेस काय असायला पाहिजे, हे याच्यामध्ये काहीच प्रोव्हिजन्स आपल्याला बघायला मिळत नाहीत. त्यामुळे त्या सुद्धा प्रोव्हिजन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळी सिच्युएशन किंबर्ले प्रोसेसच्या असताना आता चेअर जी आहे ती इंडियाकडे 2026 साठी येते, त्यामुळे मग इंडिया याचं डिजिटायझेशन करू शकतो, टेम्पर्ड प्रूफ किंबर्ली प्रोसेस करू शकतो, म्हणजे याच्यामध्ये एआयचा वापर करू शकतो, याच्यामध्ये डिजिटलायझेशन आणू शकतो, याचं जे सर्टिफिकेशन आहे त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन आणू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी लेखक आपल्याला या ठिकाणी समजावायचा प्रयत्न करतोय. म्हणजे किंबर्ले प्रोसेसची चेअर आता इंडियाकडे असणं, ह्याचा इंडियाला फायदा पण आहे आणि इंडियाच्या समोरच्या आव्हानं पण आहेत, ज्याच्यामध्ये किंबर्ले प्रोसेस जे आहे
ते टोटली परफेक्ट करण्याची एक इंडियाकडे संधी आहे आणि त्याच्यामध्ये इंडिया आता कशा पद्धतीनं काम करेल येणाऱ्या काळामध्ये ते खरं तर बघण्यासारखं असणार आहे असं हे दोन लेखक आपल्याला या ठिकाणी समजवायचा कुठेतरी प्रयत्न करतायत आणि त्या दृष्टीतून हे एरोटेल आपल्याला खरं तर दिलेलं आहे. मग आता हे किंबर्ले प्रोसेस ही गोष्ट जी आहे ती आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. आणि दुसरा पॉइंट काय असू शकतोय की मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा हे आपल्याला महत्वाचं असू शकतं. एखाद्या अँसर रायटिंगमध्ये किंबर्ले प्रोसेसचा उल्लेख वगैरे तुम्ही करू शकताय जर रिलेटेड इन्फॉर्मेशन तिथं असेल किंवा क्वेश्चन तशा पद्धतीची क्वेश्चनची डिमांड असेल तर तुम्ही याचा एक बेस म्हणून वापर मेन्समध्ये अँसर रायटिंगमध्ये करू शकता. बाकी तथ्यात्मक इन्फॉर्मेशन जी जी काय आहे ते ऑब्व्हियसली तुम्ही नोट करून घेतली असेल. ते सोडून आणि हे दोन पॉईंट तुम्हाला सांगितले ते सोडून बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. त्यामुळे पुढे काय महत्वाचं आपल्याला दिलंय ते आपण बघायला सुरुवात करूयात. पुढचं जे छोटंसं एरोटेल आहे ते एरोटेल छोटंसं आहे पण त्याच्यातून इन्फॉर्मेशन खूप मोठी आपल्याला मिळते हे नीट लक्ष देऊन समजून घ्या. एरोटेलचा सब्जेक्ट काय की इंडिया आणि मलेशिया हॅव सेट अबाउट रिपेअरिंग टाईज ड्युरिंग द मोदीज व्हिजिट. इंडिया आणि मलेशियामध्ये आता आपण काय बघतोय डिफेन्स कॉपरेशन होतंय सेमी कंडक्टर रिलेटेड MOU वगैरे साईन होतोय हे आपण कालच्या पण द हिंदूला हे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये इंडिया मलेशिया रिलेशन डिस्कस केले जातात हे सरळ सरळ आपल्याला दिसते जे की आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये विशेष करून जर सेमी कंडक्टर विषयी बोललं जात असेल ना तर लगेच आपल्याला काय आठवायला पाहिजे आत्ता US लेड आपण काय बघितलं पॅक्स सिलिका बघितलं. पॅक्स सिलिका किंवा याला पॅक्स सिलिकॉनिका आपण म्हणू शकतोय. हे जे आहे ना हे आपल्यासाठी प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जर पुढे आपण गेलो तर एशियनचा उल्लेख या ठिकाणी आलेला आपल्याला बघायला मिळतोय. एशियन परत कशाशी रिलेटेड आहे पहिला तर पॉईंट याच्यातून वर्ल्ड पॉलिटिक्स रिलेटेड आपल्याला हा महत्वाचा पॉईंट आहे आणि दुसरा इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीने आपल्याला हे महत्वाचं आहे. काल आपण एशियन कंट्रींचा मॅप सुद्धा आपण काल बघितलेला आहे. ठीक आहे. एशियन सोबत इंडियाची ट्रेड डील होते ज्याला आपण काय म्हणतोय एशियन इंडिया ट्रेड इन गुड अग्रीमेंट ज्याला आपण एटिगा असं सुद्धा शॉर्टमध्ये म्हणत असतोय. ठीक आहे. मग हे एटिगा जे आहे ना ते परत आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनचे रिलेटेड महत्वाचं आहे त्याचबरोबर प्रिलियमशी रिलेटेड सुद्धा हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढे याच्यात तुम्ही गेला तर पुढे तुम्हाला काय दिसतं फ्री ट्रेड एग्रीमेंट दिसतं. ठीक आहे. आणि तो आपण युरोपियन कंट्री सोबत फ्री ट्रेड एग्रीमेंट करतोय न्यूझीलंड सोबत फ्री ट्रेड एग्रीमेंट करतोय गल्फ कंट्री सोबत फ्री ट्रेड एग्रीमेंट करतोय ऑस्ट्रेलिया सोबत फ्री ट्रेड एग्रीमेंटचा विचार आपला चालू आहे बोलणी तशा पद्धतीत चालू आहे प्रयत्न तशा पद्धतीत चालू आहे. त्यामुळं बायलॅटरल ट्रेड असू द्या किंवा फ्री ट्रेड असू द्या ह्या कॉन्सेप्ट खूप जास्त डिस्कशनमध्ये आहेत. त्यामुळं फ्री ट्रेड एग्रीमेंटची विशेष इन्फॉर्मेशन काय काढायला लागेल की कोणकोणत्या कंट्रीसोबत आपण फ्री ट्रेड एग्रीमेंट केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ऑब्व्हियसली अजून इन्फॉर्मेशन काय काढायला लागेल बाकी ट्रेड एग्रीमेंट जे आहेत ते कोणकोणत्या कंट्रीसोबत कशा कशा पद्धतीने आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये झालेले आहेत याच्यावरती इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायला लागेल. ठीक आहे. त्याचबरोबर पुढे तुम्ही गेला तर तुम्हाला ब्रिक्सचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. याचे मेंबर कोण आहेत ब्राझील आहे रशिया आहे इंडिया आहे चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे आणि त्याचे जर इनिशियल आपण बघितले तर त्याचं मिळून सगळ्यांचं ब्रिक्स होतं. मग हे ब्रिक्स जे आहे त्याची इन्फॉर्मेशन काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय हे परत वर्ल्ड पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. त्यामुळे आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला चांगल्या पद्धतीनं काढून ठेवायला लागेल. आता एरोटेल न वाचता फक्त पॉईंट जरी हायलाइट केले तरी या एरोटेल मधून तुम्हाला जे काय घ्यायचं आहे ते तुम्हाला कव्हर होऊ शकतं. ठीक आहे. पण थोडक्यात याचा बेस काय आहे की मलेशिया सोबत जे आपण व्यापारिक संबंध मजबूत करायचा प्रयत्न करतोय पॉलिटिकल संबंध मजबूत करायचा प्रयत्न करतोय ते खरं तर त्याच्यातलं एक पाऊल आपल्याला या ठिकाणी या MOUच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. बरं याच्याविषयी पण तुम्हाला अनेक वेळा मी सांगितले की फ्री ट्रेड एग्रीमेंट काय असतोय बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट काय असतोय MOU काय असतोय बाकी आणखी काय अशा एग्रीमेंट्स आहेत काही डिस्कशन्स आहेत त्याचं मिनिंग खरं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून काय असते
त्यासाठी त्या कॉन्सेप्टचा पण अभ्यास मी ऑलरेडी तुम्हाला करायला सांगितलं याच्या अगोदर पण. त्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजल्याशिवाय त्याचं येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशासाठी काय महत्व असू शकतं किंवा काय थ्रेट असू शकतं हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, असो. आता मलेशिया जो आहे ना, त्याच्या अगोदर आपण वर्ल्ड मॅप बघूया. वर्ल्ड मॅपवरती आपण इथं आलो की आपल्याला काय दिसतंय, तर इथं आपला देश भारत आहे आणि इथं जर आपण गेलो तर इथं मलेशियाचा हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे, मलेशिया आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, या दोन कंट्री मधले रिलेशन आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी डिस्कस होत आहेत. समजलं? आणि फ्री ट्रेड अग्रीमेंटचं ज्यावेळेस आपण बोलतो ना, त्यावेळेस फ्री ट्रेड अग्रीमेंट इकडे कुठे गेला, न्यूझीलंड, इथं न्यूझीलंड आहे. या न्यूझीलंड सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट आपला आहे, जे की फायनल डिस्कशन झालेलं आहे, फायनल अग्रीमेंट झालेलं आहे. युरोपियन युनियनच्या कंट्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. यांच्यासोबत फ्री ट्रेड अग्रीमेंटचे फायनल बोलणं झालेलं आहे. या वर्षामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट यांच्यासोबत साईन होईल, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही गल्फ कंट्रीज आहेत, जसं की UAE आहेत, युनायटेड अरब अमिरात जो आहे इथं आहे, त्याच्यासोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट आपण खरं तर केलेलं आहे. त्याचबरोबर एकमेकांच्या करन्सीमध्ये विशेष करून तिथं आपण व्यापार करतोय. आणि जगातली UAE ही पहिली कंट्री आहे की जे खरं तर आपल्यासोबत लोकल करन्सीमध्ये व्यापार करते. म्हणजे आपण दिरहममध्ये करतोय, ते रुपयामध्ये करतायत एकमेकांबरोबर. म्हणजे एकमेकांच्या कंट्रीच्या करन्सीला आपण या ठिकाणी महत्व देतोय. हे एक वेगळं खऱ्या अर्थानं त्याचं महत्व आहे. ते सुद्धा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. बरं, आता हे इंडिया जो मलेशिया असू द्या, न्यूझीलंड असू द्या, ऑस्ट्रेलिया असू द्या, युरोपियन युनियन असू द्या, गल्फ कंट्रीज असू द्या, यांच्याबरोबर आणि इराणचा जर विचार आपण केला तर इराणसोबत चाबहार पोर्ट डेव्हलप करतोय, त्याच्यातून तुम्हाला समजलं असेल इराणसोबतचे संबंध आपले कशा पद्धतीचे आहेत. मग इंडिया जो आहे ना, हे वेगवेगळे ऑप्शन्स जे आहे ते ऑप्शन्स तयार करतोय, कारण USA जो आहे तो जगभरामध्ये काय काय करतो आपल्याला माहिती आहे. व्हेनेझुएला सोबत काय केलं, ग्रीनलँड सोबत काय करतोय, युरोपियन युनियन सोबत ग्रीनलँडमुळे कशा पद्धतीनं कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, इराणला कशा पद्धतीनं थ्रेट करतोय, रशियाकडून आपण ऑइल खरेदी करतोय म्हणून आपल्यावरती कशा पद्धतीने टॅरिफ्स लावले गेले, हे आपण सगळ्यांनी बघितले. त्यामुळे त्याचा एक परिणाम हा आहे की आपल्याला ऑप्शन्स बघावेच लागणार आहे. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये. पण त्या डिस्कशनमध्ये जायला नको, त्याच्यावरती वर्ल्ड पॉलिटिक्सवरती वेगळं लेक्चर मी ऑलरेडी बनवणारच आहे. ठीक आहे, मग हे मला मॅपवरती मलेशियाचं लोकेशन दाखवून तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवायच्या त्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये एशियनचा उल्लेख आलाय. इथं सगळ्या एशियन कंट्रीज आहेत, ज्याला आपण असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स असं म्हणतो. ठीक आहे, मग या एशियन सोबत इंडियाचे जे रिलेशन्स आहेत ते पहिल्यापासून खूप महत्वाचा इम्पॉर्टंट डिस्कशनचा मुद्दा आहे. त्यामुळं त्याचे पण अभ्यास तुम्हाला करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हे सगळं असताना दुसरी एक गोष्ट, 2 पॉईंट फक्त सांगतो तुम्हाला. इथं साऊथ चायना सी आहे आणि हा जो एरिया आहे हा इंडो पॅसिफिक रिजन आहे. इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन मिळून बनलेला. समुद्रामधून सगळ्यात जास्त व्यापार या एरियातून चालतो. म्हणजे वर्ल्ड मधल्या बऱ्यापैकी कंट्रीज या एरियामध्ये जी स्थिरता आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. आणि त्याच्यामधला पण सगळ्यात जास्त व्यापार जो आहे तो या साऊथ चायना सीच्या मार्गावरून चालतो. पण साऊथ चायना सी मध्ये चायनासारखी कंट्री स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी कोणत्याही थराला जाते. मग इथं व्हिएतनाम आहे, मलेशिया आहे, इथं व्हिएतनाम सारखी कंट्री आहे. ठीक आहे, इकडं फिलिपाईन्स वगैरे आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या कंट्रींचे अधिकार मारून इथं स्वतःचा दबदबा, स्वतःचा हस्तक्षेप चालूच चायनानं कायम ठेवलेला आहे. मग इथं स्थिरता डेव्हलप करायची असेल तर बाकी कंट्रींना, तिथल्या बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत खरं तर कॉर्डिनेशन करून काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली इंडियाला सुद्धा ह्या ज्या एशियन कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत कॉर्डिनेशन करून काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं सुद्धा ही गोष्ट आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग या रुटलमध्ये आपल्याला हिंट काय मिळते की इंडिया मलेशिया या 2 देशांमध्ये आता करंट डेव्हलपमेंट काय काय होते त्याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर अभ्यास काय करून ठेवायला पाहिजे, मलेशिया सोबत इंडियाचे आतापर्यंतचे रिलेशन कशा पद्धतीचे खऱ्या अर्थानं राहिलेले आहेत. आणि जो खरं तर, आणि याच्यामध्ये मलेशियन गव्हर्नमेंट जे आहे
ते बऱ्यापैकी खरं तर प्रो इंडियन राहिलेलं आहे असं सुद्धा कुठेतरी सूर या एरोटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पण रियालिटी बघितली ना तर रियालिटी तशी नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हिस्टॉरिकल पिरियडपासून मलेशियाचे इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत आणि विशेष करून याच्यामधून फक्त मलेशिया इंडियाचा अभ्यास न करता एशियन सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत त्याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून हे जे एरोटेल आहे ते एरोटेल आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळं आपल्याला तशा पद्धतीने त्याचा अभ्यास करावा लागेल. बाकी याच्यामध्ये ज्या तथ्यात्मक गोष्टी दिलेल्या आहेत त्या अंडरलाईन करून सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचा पण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. याच्यामध्ये एशियानवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे, ब्रिक्सवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे आणि वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे त्याच्यावरती सुद्धा वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. त्याचा सुद्धा फायदा तुम्ही घेऊ शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला करंट बेस्ड इश्यू नावाची जी प्लेलिस्ट दिली त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते लेक्चर सापडेल. ते बघून सुद्धा ती इन्फॉर्मेशन तुम्ही नोट करून घेऊ शकताय. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे, त्यामुळे पुढचं महत्त्वाचं एरोटेल किंवा न्यूज आहे कोणती महत्त्वाची ते बघायला आपण सुरुवात करूयात. पुढचं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एक एरोटेल आलेला आहे, एक छोटासा लेख आलेला आहे. तो फॉर्म 7 रिलेटेड आहे. आता पहिल्यापासून जेव्हापासून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू झाली ना तेव्हापासून या सब्जेक्टवरती आपण डिस्कस करतोय, SIR वरती. आता ही प्रोसेस काय आहे, हे प्रोसेस म्हटलं जातं असं की जे वोटिंग लिस्ट आहे त्याचं खरं तर प्युरिफिकेशन होतंय. म्हणजे कोणाचे डेथ झाले तरी पण वोटिंग लिस्टमध्ये अजून नाव आहे ते काढलंच गेलेलं नाहीये किंवा मतदारसंघ वेगळाच आहे पण दुसऱ्याच कुठल्या मतदारसंघात त्याचं नाव गेलेलं आहे. असं सगळं जे काय रिशफल त्याचं आहे, जे प्युरिफिकेशन आहे त्या सगळ्या त्रुटी बाजूला काढण्याची प्रोसेस म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं त्याला म्हटलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 12 स्टेटमध्ये हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं खऱ्या अर्थानं काम सुरू आहे. आणि विशेष करून ही प्रोसेस कधी सुरू झालेली हे नीट बघितलं आपण ना तर याच्या अगोदर 2002 मध्ये वगैरे झाली होती, त्याच्यानंतर झालीच नाही. हा एक दुर्दैव. दुसरी गोष्ट काय तर आता बऱ्यापैकी स्टेट इलेक्शन्समध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती खूप मोठे क्वेश्चन उचललेले आपल्याला बघायला मिळाले. आणि विशेष करून जे अपोजिशन लीडर राहुल गांधी आहेत त्यांनी तर एक मतदान यादीचा गठ्ठाच आणला होता की याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कशा पद्धतीनं जे खरं तर हयातच लोक नाहीत त्यांची नावं आहेत, चुकीच्या लोकांची नावं आहेत वगैरे वगैरे सगळं, आणि काही लोकांचे नावच त्याच्यातून काढून टाकले, हे सगळे अलिगेशन्स आपण बघितले. आणि त्याच्यानंतर हे SIR जे आहे ते इफेक्टिव्हली सुरू झालेले आपल्याला बघायला मिळते. पण याच्यामध्ये आता ते सगळं डिस्कस नाही केलं जाईल. आता डिस्कस केलं ते फॉर्म 7 विषयी. आता ही फॉर्म 7 काय तर फॉर्म 7च्या अंतर्गत जर तुम्हाला वाटत असेल की वोटिंग लिस्ट, आता फॉर एक्झाम्पल तुमचा ऍड्रेस चेंज झालाय, तुम्ही अगोदर एका वेगळ्या मतदारसंघात राहत होता, आता तुम्ही दुसऱ्या मतदारसंघामध्ये गेलेला आहात, तर तुम्हाला ते ट्रान्सफर करायचं आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला फॉर्म 7 भरावा लागतो आणि त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन द्यावी लागते. किंवा एखाद्या व्यक्तीची डेथ झालेली आहे त्या केसमध्ये सुद्धा त्याचं वोटिंग डिबार करण्यासाठी, कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 7 भरून द्यावा लागतो. किंवा अशाच कोणत्या केसमध्ये तुम्हाला फॉर्म 7चा उपयोग होतो. पण याच्यामध्ये अशा केसेस समोर आलेल्या आहेत की जिथं फॉर एक्झाम्पल माझं वोटिंग आहे पण माझ्या नावानं दुसऱ्याच कोणीतरी फॉर्म 7 भरलेला आहे आणि तिथलं मग माझं वोटिंग लिस्ट मधलं नावच काढून टाकलंय आणि मग डायरेक्टली इलेक्शन कमिशनची मला नोटीस आले की तुमचं या कारणामुळे वोटिंग लिस्टमध्ये फायनली नाव कट झालेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म या डेटला दिला होता, त्याच्यामध्ये हे रिक्वेस्ट तुम्ही केली होती आणि त्याच्या आधारावरती हे सगळं करण्यात आलेलं आणि तो फॉर्म 7 कोणी दिलाय माझ्या नावाने हे मला माहितीच नाहीये. अशा केसेसमुळे खऱ्या अर्थानं हा मुद्दा जो आहे तो आता डिस्कस केला जातोय, विशेष करून फॉर्म 7चा. समजतंय? मग आता वोटिंग लिस्टमधून नाव काढलं जाणं वगैरे याच्यामध्ये काय होऊ शकते, डेथ, ऍप्लिकेशन और शिफ्टिंग ऑफ ऍड्रेस, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात ज्या तुम्हाला ऑलरेडी मी समजावून सांगितल्या. मग या सगळ्या केओसमुळे फॉर्म 7 जो आहे तो खरं तर डिस्कशनचा मुद्दा बनलेला आहे. मग आता तरतूद काय सांगते तर सेक्शन 13 सब क्लॉज 2 ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोर्स रूल्स 1960 framed under the Representation of the People Act 1950, every objection to the inclusion of a name in the roll shall be in Form 7 and preferred only by a person whose name is already included in that roll. याच्या रिलेटेड प्रोव्हिजन सुद्धा दिलेले. कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत दिले? रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950.
या ऍक्टच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळते ती प्रोसिजर सेक्शन 13 सब क्लॉज 2 च्या अंडर. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इन फॉर्म 7 जर तुम्हाला तुमचं नाव वोटिंग लिस्टमधून काढायचं असेल तर तुम्हाला फॉर्म 7 भरावा लागेल. आणि तो फॉर्म 7 जो आहे तो भरण्याचा अधिकार कुणाला आहे, ऑलरेडी माझं नाव इन्क्लूड पाहिजे तरच मी एक्सक्लुजनचा फॉर्म देऊ शकतोय ना. म्हणजे प्री कंडिशन काय आहे की तुमचं नाव असायला पाहिजे त्याच्यामध्ये, अदरवाईज त्या फॉर्मचा काही उपयोग नाही. हे आणि बेसिक आणि लॉजिकल आहे ते, त्याच्यामध्ये काय वेगळं समजून घेण्यासाठी सारखं रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे. पण मुद्दा समजवण्याचा हा आहे की फॉर्म 7 हा कॉन्ट्राव्हर्शियल मुद्दा झालेला आहे आणि काही पॉलिटिकल जे एंटिटीज आहेत त्या खऱ्या अर्थानं जे त्यांना वोटच पडणार नाहीत, त्यांच्या विरोधात वोट पडणार आहे, ते वोट काढण्यासाठी अशा पद्धतीचा वापर सुद्धा करतात, अशा सुद्धा केसेस समोर आलेल्या आहेत. त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोल्स रोल्स 1960 जो रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 आहे त्याच्या अंतर्गत हे सेक्शन 13 सब क्लॉज 2 जो आहे तर त्याच्या अंतर्गत प्रोव्हिजन फॉर्म 7 रिलेटेड काय दिलेले आहे याचा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि SIRचा तुम्ही डिटेल अभ्यास करून ठेवा, हे मेन्सच्या दृष्टीतून आपल्याला महत्वाचं ठरू शकतंय. ह्याचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, याचे निगेटिव्ह पॉईंट काय आहेत आणि मग याचं कन्क्लुजन जे आहे ते कन्क्लुजन आपण काय देऊ शकतो याचा डिटेल अभ्यास आपल्याला करून ठेवायला लागेल. त्या दृष्टीतून हे जे रुटल आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता हे पहिल्यापासून मी सांगितलं होतं तुम्हाला की हा सगळा मुद्दा डेमोक्रेसीचा आहे. लोकशाही म्हटलं तर मतदानाशिवाय लोकशाही असूच शकत नाही. लोकांनी लोकांसाठी लोकांच्या वतीनं निवडून दिलेलं राज्य म्हटलं जाते. निवडून दिलेलं हे खूप जास्त महत्वाचं आहे, ठीक आहे. पण ही जर निवडून देण्याची प्रक्रियाच कुठेतरी चुकीची झालेली असेल किंवा त्याच्यामध्ये गैरप्रकार होत असतील तर मग त्या डेमोक्रेसीला काय अर्थ राहिला का, तर ऑब्व्हियसली त्या डेमोक्रेसीला काय अर्थ राहिला नाही. त्यामुळं डेमोक्रेसी जी आहे ना ती कॉन्सेप्ट मला वाटते चांगल्या पद्धतीने समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. याचा पण अभ्यास तुम्ही करून ठेवा. हे एसएस रिलेटेड आपल्यासाठी महत्वाचं आहे. एसएस सुद्धा अशाच मार्गाचा येऊ शकतो कारण डेमोक्रेसीवरती इलेक्शन कमिशनवरती ह्या 2 वर्षात खूप जास्त क्रिटिसिझम झाले. त्यामुळं ही एसएचा सुद्धा सब्जेक्ट तशा सब्जेक्टची सराउंडिंगच येईल. त्यामुळे मला वाटतं की डेमोक्रेसी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. याच्यावरती मोठमोठे विचारवंत काय काय बोलतात हे बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे महत्वाचं असं मला वाटतं. आणि डेमोक्रेसी बघत असताना मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण बघितले ना तर त्याच्यामध्ये महत्वाचं स्केड्यूल कोणतं आहे, जर आपण त्याची प्रस्तावना बघितली तर त्या प्रस्तावनेमध्ये डेमोक्रेसी रिलेटेड काय बोललं गेले आणि याच्या रिलेटेड पार्ट कोणता आहे, याच्या रिलेटेड आर्टिकल कोणता आहे, त्याच्यामध्ये काय डेफिनेशन त्याचे दिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि मग आता SIR स्पेशल जे इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे ते नेमकी काय आहे, त्यांच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत, त्याच्यामध्ये लूप होल कोणकोणते आहेत, म्हणजे परत पॉझिटिव्ह पॉईंट निगेटिव्ह पॉईंटचा अभ्यास आला आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं कन्क्लुजन त्याचं कशा पद्धतीचं असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून हे रुटीन मला वाटते महत्वाचं आहे. आणि इथून पुढं ज्या काय आपल्या महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि याच्यामध्ये पण पहिलीच न्यूज आपल्याला काय बघायला मिळते की वेस्ट बेंगॉल जे आहे ते ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्टात, मग त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी वगैरे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आता त्यांचं व्हिडिओ वगैरे बघितलं असेल, ते विशेष करून SIR रिलेटेड आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काय डाऊट्स आहेत, त्यामुळं हा मुद्दा ज्युडिशरीच्या अंडर दिला गेलेला आहे आणि ज्युडिशरी सुद्धा याच्यावरती सुनावणी करते आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं फायनल जजमेंट पण येईल. ते आपल्यासाठी बघण्यासारखं असणार आहे. पण आत्ता तुर्तास तुम्ही SIRचा वगैरे अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आता एक सुप्रीम कोर्टाने या हिअरिंगमध्ये भाषण याच्यावरती काय केलंय हे याच्यामध्ये दिलेलं आहे. पण याचं जे फायनल वर्डिक्ट येईल ना त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय स्टेटमेंट देते, त्याच्यामध्ये काय वर्डिक्ट देते, हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. हे मध्ये जेव्हा जेव्हा हिअरिंग याचं होईल ना तेव्हा तेव्हा हे न्यूजमध्ये असेल, ते प्रत्येक हिअरिंग त्याच्यामध्ये काय वर्डिक्ट दिले हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, किंवा कुठल्या चीफ जस्टिसनं कुठल्या जस्टिसनं काय बोलले हे डिटेल तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. फायनल वर्डिक्ट कोणाचं काय काय हे लक्षात ठेवण्याची गरज असते, त्यावेळेस ते आपण बघूयाच. पण तुर्तास SIR हा खूप कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा आहे, त्यामुळे डिटेल त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. दुसरी न्यूज आहे ते लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्याशी रिलेटेड. आता पार्लमेंटमध्ये गोंधळ आपण काय बघितला की जे नरवणे आहेत
जे फॉर्मर आर्मी चीफ आपले होते, त्यांचं एक बुक आहे आणि ते बुक त्यांना त्या पार्लमेंटमध्ये कोट करायचं होतं, पण ते ओम बिर्ला यांच्याकडून कोट करू दिलं गेलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे काही MP जे आहेत त्यांना खऱ्या अर्थानं सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आता अपोजिशन जे पार्टीज आहेत, अपोजिशन जे मेंबर्स आहेत, ते खऱ्या अर्थानं नो कॉन्फिडन्स मोशन स्पीकरवर आणायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतायत, जेणेकरून लोकसभा स्पीकरला त्या पदावरून हटवावं. ही याच्यातून खऱ्या अर्थानं मागणी केली जाते. मग आता याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्याची गोष्ट काय आहे, की नो कॉन्फिडन्स मोशन काय असतंय, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये याच्या रिलेटेड तरतूद काय दिलेली आहे, मग याच्याशी रिलेटेड जे महत्वाचं आर्टिकल आहे ते आर्टिकल कोणतं आहे, ठीक आहे, शेड्यूल महत्वाचं याच्याशी रिलेटेड कोणतं आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि कोणत्या पार्टमध्ये हे दिलेलं आहे त्याचा अभ्यास आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिला मुद्दा हा झाला आपला. दुसरा मुद्दा याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं की जे पार्लमेंटरी प्रोसेस आहे ना, पार्लमेंटरी प्रोसेस कशा पद्धतीने चालते, प्रॅक्टिकल प्रोसेस काय, क्वेश्चन आवर, 0 आवर्स वगैरे ते सगळं झालं, पण प्रॅक्टिकल प्रोसेस कशा पद्धतीनं पार्लमेंटची चालते हे तुम्ही समजावून घ्यायचा प्रयत्न करा. हे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. पुढची जी न्यूज आहे ती प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाची आहे. केरलामध्ये ड्रॅगन फ्लायची एक नवीन स्पेसिस जी आहे ती डिस्कवर झालेली आहे आणि त्या स्पेसिसला जे नाव दिलेलं आहे ते लायरोथेमिस केरलेनिसिस हे त्याला नाव दिलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे कशाच्या स्पेसिसला, कुठल्या स्पेसिसला, कुठल्या खरं तर आपण म्हणू शकतोय की कुठल्या स्पेसिसला हे नाव दिले गेले, तर ड्रॅगन फ्लायची एक स्पेसिस आहे त्याला हे नाव देण्यात आलेलं आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे केरलामध्ये जे रबर प्लांटेशन आहे ना, त्या रबर प्लांटेशनमध्ये ही स्पेसिस आपल्याला आढळलेली बघायला मिळते आणि त्याला खऱ्या अर्थाने हे नाव दिलेलं आहे. हे चांगल्या पद्धतीने नोट डाऊन करून घ्या. हे प्रिलियमच्या दृष्टीतून असे तथ्य महत्वाचे असतात आपल्यासाठी. पुढची न्यूज आहे इंडिया आणि ग्रीसची रिलेटेड. खऱ्या अर्थानं इंडिया आणि ग्रीसमध्ये डिफेन्स कॉपरेशन जो MOU आहे तो साईन होतोय, तशा पद्धतीचे ॲग्रीमेंट साईन होतोय. ते काल पण आपण डिस्कस केलं होतं, त्याचा ग्रीसचा मॅप वगैरे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं होतं. आणि ग्रीस ही युरोपियन कंट्री आहे आणि युरोपियन युनियन सोबत आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट पण होतोय, त्या दृष्टीतून पण हे महत्वाचं आहे. मग इंडिया ग्रीसमधलं जे काय खऱ्या अर्थाने हे जे काय डिफेन्स कॉपरेशन होते त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंड म्हणजे काय, की आता जगभरामध्ये असं काय घडतंय की ग्रीसला वाटलं की कॉपरेशन इंडियासोबत आपल्याला डिफेन्समध्ये करायला पाहिजे, किंवा इंडियाला वाटलं की ग्रीससोबत कॉपरेशन आपल्याला करायला पाहिजे. कुठल्या गोष्टींमुळं हे जी संभावना आहे ती साध्य झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा पण अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा. पुढची न्यूज आहे त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला अगोदर सांगतो. USA जो आहे तो काय करतो, व्हेनेझुएलामध्ये जातो, तिथं स्ट्राईक करतो. तिथले राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी ज्या निकोलस मडुरो आहेत त्यांना अरेस्ट केले जाते, किडनॅप केलं जातं, USA मध्ये घेऊन जातात, त्यांच्यावरती खटला चालतो. त्याच्यानंतर व्हेनेझुएलामध्ये दुसरं गव्हर्नमेंट येतं. ठीक आहे, इथं मला वाटतंय नाही, एक मिनिट मी तुम्हाला मॅप दाखवून सांगतो म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घेता येईल. इथं तुम्हाला बघायला मिळेल, इथं तुम्हाला USA दिसतोय. हा काय करतो, व्हेनेझुएलामध्ये जातो, इथं व्हेनेझुएला आहे. तिथले जे निकोलस मडुरो आहे त्यांच्या पत्नी आहेत त्यांना किडनॅप करतो, USA मध्ये त्यांच्यावरती खटला चालू आहे. त्यानंतर व्हेनेझुएलामध्ये एक सरकार येतं जे की USAचं पपेट गव्हर्नमेंट असं मानलं जातं, ते ओपन सिक्रेट आहे. व्हेनेझुएला मध्ये जगाच्या 17% क्रूड ऑइलचा साठा आहे. दुसरीकडे एक कंडिशन काय बघितली की इंडिया जो आहे तो रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करतोय, तो त्यांनी खरेदी करू नये असं USAचं मत होतं आणि ते बंद करण्यासाठी यांनी वेगवेगळे टॅरिफ्स वगैरे लावलेले आपल्याला बघायला मिळाले होते. ठीक आहे, पण आता हे जे 17% व्हेनेझुएलामध्ये जे ऑइल आहे, क्रूड ऑइल, आता त्याच्यावरती अधिकार जो आहे ऑब्व्हियसली इनडायरेक्टली USAचा आहे आणि त्याच्यासाठीच हे निकोलस माडुरो त्यांना अरेस्ट करणं वगैरे हे त्याच्यासाठी चालवतं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे जे टॅरिफ्स लावले होते ते अचानक USA कमी करतो, 18% वर आणतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इंडिया जो आहे तो अचानक व्हेनेझुएलाकडून ऑइल खरेदी करायला लागतो. ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये असं बोललं जात होतं की USAच्या दबावाखाली येऊन इंडियानं रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करायचं बंद केलेलं आहे
आणि ते व्हेनेझुएलाकडून क्रूड ऑइल खरेदी करणं सुरू केलेलं आहे असं याच्यामध्ये बोललं जात होतं. आणि त्याच्याच रिलेटेड जे काही स्टेटमेंट आहे ते खऱ्या अर्थानं इंडियाकडून क्लिअर केलं गेलेलं आहे. त्याच्याच रिलेटेड ती न्यूज आहे. त्याच्यासाठी हे बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि कट्टू या न्यूजमध्ये आपण आलो तर आपले जे फॉरेन सेक्रेटरी आहेत विक्रम मिस्त्री यांनी हे क्लिअर केलेलं आहे की कुठंही कुठल्याही कंट्रीच्या दबावाखाली आम्ही येऊन इंडियानं अशा पद्धतीचं कृत्य केलं नाही. आपल्याला जे परवडते, जे फिजिबल आहे ते आपण करतोय आणि व्हेनेझुएलाचं जे ऑइल आपण खरेदी करतोय किंवा इम्पोर्ट करतोय त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात फायदा आहे म्हणूनच आपण इम्पोर्ट करतोय. बाकी कुठल्या गोष्टीचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असण्याचं काम नाही किंवा तसा विचार करायची काय गरज नाही असं त्यांनी ऑफिशियल लँग्वेजमध्ये सांगितलं. हे मी तुम्हाला सोप्या आपल्या समजण्यासारख्या लँग्वेजमध्ये समजावून सांगतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? अभ्यास तुम्हाला आत्ताची गोष्ट मी एकदम थोडक्यात समजावून सांगितली ते डिटेल तुम्हाला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे, जे की याच्या अगोदर अनेक वेळा आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याचं डिस्कशन द हिंदूमध्येच डिटेलमध्ये केलेलं आहे ऑलरेडी. ही अनएम्प्लॉयमेंटचे रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि राज्यसभेमध्ये अपोजिशन जे आहे ते अनएम्प्लॉयमेंटच्या रिलेटेड सरकारला घेरत होतं वगैरे वगैरे ही न्यूज आहे. पॉलिटिकल आहे टोटल. अनएम्प्लॉयमेंटची आकडेवारी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघून ठेवू शकताय. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे तो द हिंदू मी समाप्त करतोय. अशा हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आजचा द हिंदू मी समजावून सांगू शकलो असेल. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे तो टेलिग्रामचा जो आन्सर रायटिंग ग्रुप आहे, चॅनल आहे आपला, तो चॅनल जॉईन करून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. जे द हिंदूमध्ये आपण डेली डिस्कस करत असतोय त्याच्यावरती आधारितच तिथं मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय. त्यामुळं डे 1 पासून तुम्ही आन्सर रायटिंग करू शकताय बेस्ड ऑन दिस नॉलेज. आणि त्याच्यावरती मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देतोय. जे आन्सर रायटिंग करता ते PDF फॉर्ममध्ये तुम्ही टेलिग्रामला मला पाठवू शकताय. त्याच्यावर मी स्वतःला तुम्हाला गाईड करतोय. असो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. जर तुम्हाला वाटत असेल हे फायद्याचं आहे. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.